ही आहे पपई, आहे फणस, हे बदक, हे भजी, भजी आपण खातो ती भजी, आणि ही आहे मगर. तर हे जे शब्द, हे चित्र दिसत आहेत, पपई, पपईमध्ये आहे प, पपईमध्ये प आहे. तसाच पतंगमध्ये पण प आहे. पचन झालं का जेवणाचं आपण म्हणतो त्याच्यातही प आहे. ही पपईतला प, पपईतला प, पतंगातला प, पचनमधला प. त्याच्यानंतर आहे फ, फणसातला फ, फळातला फ, किंवा आपण फडकं म्हणतो त्याच्यातही फ असतो. त्याच्यानंतर लाकडात फट पडली आहे त्याच्यातही फ असतो. फणसातला फ, हा आहे फ. नंतर हा आहे ब, बदक, बदक तुम्ही पाहिलं असेल पाण्यात. बदकातला ब, बदकातला ब, किंवा आपण बसने इकडे तिकडे जातो गावामध्ये किंवा दुसऱ्या गावालाही जातो, ती बस. बसमध्येही ब आहे, बदकातही ब आहे. किंवा खाली बस आपण म्हणतो त्यातही ब आहे. किंवा अजून कशामध्ये बळ, अंगात बळ आहे का असं पण म्हणतो, त्याच्यातही ब आहे. नंतर हे भजी आपण खातो छान तळून, त्याच्यात भ भज्जीचा असतो किंवा भ भज्याचा असतो. भ भजीचा भ, किंवा भज्जीचा भ, किंवा भटाचा भ. त्याच्यानंतर आहे हा म, मगर. पाण्यामध्ये मगर असते, तुम्ही पाहिली असेल, त्याचे दात मोठे मोठे असतात, ती मगर. मगरीतला म, हा आहे मगरीतला म. किंवा म आपण किती मळले, हे कपडे माझे मळलेत, मळ म्हणतो आपण, त्याच्यातही म असतो. किंवा आपण मतदान करतो, मत देतो, मतदार असतात, त्याच्यातही म असतं. किंवा आपलं मन, माझं मन काय म्हणतंय आपण म्हणतो, त्याच्यातही म असतो. मनमधला म, मतामधला म, मतदारामधला म, मळातला म, मगरीतला म. तसा हा म. आज आपण पाहिले प पपईतला, फ फणसातला, ब बदकातला, नंतर भजीमधला भ, आणि मगरीमधला म. एवढी आपण प फ ब म अक्षरं पाहिली, आणि त्यांचा उच्चार आपले वरचा ओठ आणि खालचा ओठ एकमेकांना लागल्याशिवाय होऊ शकत नाही. प फ ब भ म. थँक्यू.